नमस्कार. कधी विचार केलाय की एका प्राचीन तत्वज्ञानाच्या नजरेतून आपलं हे अख्खं ब्रह्मांड कसं दिसत असेल? आज आपण एका अशाच जबरदस्त रूपकाबद्दल बोलणार आहोत जे आपल्या अस्तित्वाचं रहस्य उलगडतं. भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायात एक खूपच विलक्षण चित्र उभं केलंय. कल्पना करा, एक असं विश्वव्यापी झाड ज्याची मुळं वर आकाशात आहेत आणि फांद्या खाली जमिनीकडे. किती किती गूढ आणि आकर्षक कल्पना आहे, नाही का? आणि हे काही साधंसुधं झाड नाहीये, हा तर आपल्या अस्तित्वाचा, आपल्या वास्तवाचा एक नकाशाच आहे. या भौतिक जगाची जी काही गुंतागुंत आहे ना, ती समजून घेण्यासाठी हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. तर मूळ श्लोकात काय म्हटलंय की ह्या झाडाच्या फांद्या वर खाली सगळीकडे पसरल्या आहेत. त्याचे जे कोंब आहेत ते म्हणजे आपले इंद्रिय विषय, म्हणजे जे काही आपण बघतो, ऐकतो, अनुभवतो ते सगळं. आणि याची मुळं सुद्धा खाली पसरलेली आहेत. आणि हीच मुळं आपल्याला आपल्या कर्मांनी या जगात बांधून ठेवतात. अगदी झाडाची मुळं जशी त्याला जमिनीत घट्ट पकडून ठेवतात तसंच काहीसं. मग प्रश्न उरतो की हा वृक्ष म्हणजे नक्की काय? तर हे आहे आपल्या भौतिक जगाचं प्रतीक. एक असं गुंतागुंतीचं जाळं ज्यात आपण सगळे आपलं आयुष्य जगतो. आणि गंमत म्हणजे अनेकदा आपल्याला कळतही नाही की आपण यात किती खोलवर गुंतलो आहोत. आता खरी मजा पुढे आहे. हे जे जुनं रूपक आहे ना, ते आपल्या रोजच्या आयुष्याला, आपल्या अनुभवांना कसं दाखवतं हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. चला तर मग बघूया की या मोठ्या वैश्विक रचनेत आपलं स्थान नेमकं कुठे आहे. या झाडाच्या फांद्या म्हणजे काय? तर जीवनाची वेगवेगळी रूपं. त्याची पानं, ते आहेत आपले सगळे संवेदी अनुभव. आणि त्याची मुळं, तेच तर आहेत कर्माचे बंध. आणि हेच बंध आपल्याला या भौतिक जगात अक्षरशः जखडून ठेवतात. आणि यातून सुटका मिळवणं हेच आपलं अंतिम ध्येय बनतं. आठवतंय? 14व्या अध्यायात रजोगुणांबद्दल सांगितलं आहे. म्हणजे तीव्र इच्छा, तीव्र आसक्ती. या गुणामुळे माणूस कधीही न संपणाऱ्या इच्छांमध्ये अडकून राहतो. याउलट हे तत्वज्ञान आपल्याला स्थिरतेचा मार्ग दाखवतं. असा मार्ग जिथे आपण आपल्या इच्छांचे गुलाम नाही तर आपल्या नशिबाचे मालक बनतो. बरं, मग आता हे सगळं ऐकून असं वाटेल की ही तर खूप मोठी समस्या आहे. पण हे तत्वज्ञान फक्त समस्या सांगून थांबत नाही, ते एक जबरदस्त क्रांतिकारक उपायसुद्धा सांगतं. या गुंत्यातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग दाखवतं. आणि तो मार्ग काय आहे? तर मुख्य संदेश अगदी सरळ आहे. या गुंतागुंतीच्या जाळ्यातून सुटका हवी असेल तर हे झाड तोडून टाकावं लागेल. आता झाड तोडायचं म्हणजे काय? काय अक्षरशः कुऱ्हाड घेऊन जायचंय का? नाही, त्यासाठी एक वेगळं पण खूप शक्तिशाली शस्त्र लागतं. आणि ते शस्त्र आहे अनासक्ती, म्हणजे डिटॅचमेंट. ही अनासक्तीची कुऱ्हाडच आपल्याला शिकवते की आपली आसक्ती, आपली अटॅचमेंट तोडूनच खरं स्वातंत्र्य मिळू शकतं. आणि अनासक्ती म्हणजे नक्की काय हे ह्या श्लोकातनं अगदी स्पष्ट होतं. याचा अर्थ आहे की कोणतंही काम स्वतःच्या फायद्यासाठी नाही तर एक अर्पण म्हणून करायचं. असं केल्याने काय होतं तर कर्माची जी बंधनकारक मुळं आहेत ना, तीच कापली जातात. आणि मग आपण त्या कर्मचक्रातून मुक्त होतो. पण एक लक्षात घ्या, हे झाड तोडणं म्हणजे शेवट नाहीये. उलट ही तर एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे. एका अशा प्रवासाची जो आपल्याला त्या अंतिम सत्यापर्यंत घेऊन जातो. अशा ठिकाणी जिथून पुन्हा कधी परतावं लागत नाही. चला आता या विश्लेषणाच्या अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. बघूया की हे सगळं, हे झाड, हे जग, हे कर्म, हे सगळं त्या एका परमस्रोताशी कसं जोडलेलं आहे. तो स्रोत जो या पूर्ण ब्रह्मांडाचा मूळ आधार आहे. आणि 15व्या अध्यायातला 15वा श्लोक याच स्रोताची ओळख करून देतो. तो स्रोत म्हणजे परमपुरुष, जो प्रत्येक सजीवाच्या हृदयात राहतो. खरं तर हे इतकं गहन सत्य आहे की ते आपल्या अस्तित्वाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकू शकतं. आणि हेच आहे या अध्यायाचं सगळ्यात मोठं रहस्य, की या वैश्विक वृक्षाचं खरं मूळ ते वरच्या भौतिक आकाशात नाहीये, ते आहे त्या परमपुरुषामध्ये. तोच सगळ्या अस्तित्वाचा उगम आहे, तोच पालनकर्ता आहे. आणि एकदा ही जाणीव झाली ना, की मग वास्तवाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जातो. हे सगळं आपल्याला एका अंतिम विचाराकडे घेऊन येतं. जर हे उलटं झाड म्हणजे पाण्यामध्ये पडलेले एक प्रतिबिंब असेल तर याचा अर्थ काय? याचा अर्थ आपण ज्याला जग म्हणतो ते खरं तर एका खऱ्या उच्च वास्तवाची केवळ एक सावली आहे. मग ते खरं वास्तव काय असेल आणि ते आपण शोधणार कसं? हा प्रश्नच आपल्याला ह्या प्रवासात पुढे जाण्यासाठी सतत प्रेरणा देत राहतो.